नमस्कार मैत्रिणींनो, मी इथे आज तुम्हाला कटोरी ब्लाऊज साध्या बिना अस्तरचं ब्लाऊज कशा प्रकारे कटिंग करायचं ते तुम्हाला मी आज इथे दाखवणार आहे। सुरुवातीला मी ब्लाऊजवरून मापे लिहून घेत आहे। याचा स्क्रीनशॉट मी इथे साईडला लावत आहे। सुरुवातीला उंची घ्यायची आहे। तर पाठी बॅक गळा, चेस्ट किती आहे, चेस्ट घ्यायची आहे। इथे आहे 34 इंच चेस्ट आहे। समोरचा गळा आहे 7 इंच, बाही लांबी आहे 5 इंच, दंडघेरा आहे 6 इंच, कंबर आहे 30 इंच, अशा प्रकारे आपल्याला इथे मापे लागणार आहेत। सुरुवातीला इथे मी कपडा सरळ करून घेत आहे ग्रेश ओढून। त्यानंतर मी इथे दुमडपट्टीसाठी एक्स्ट्रा एक 1.5 इंचाची पट्टी मी काढून घेत आहे। त्यानंतर आपण इथे उंची टाकणार आहोत। उंची आहे 13.5 इंच, तर इथे मी 14.5 इंच उंची घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची कमी जास्त घेऊ शकता। आपण कपड्यावरती कुठे कटोरीचा भाग बसतो आहे ॲडजस्ट करून आपण इथे मेजरमेंट टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या कपड्यावरती सर्व पार्ट व्यवस्थित बसतील। आपण आता कटोरीचा पार्ट घेतलेला आहे, तो व्यवस्थित ठेवून आखून घ्यायचा आहे। आपल्याला एक्स्ट्राची शिलाई मार्जिन आहे ती पण इथे ॲड करून घ्यायची आहे। इथे मी कटोरीची उंची मोजून घेत आहे। इथे कटोरीची उंची थोडी 1 इंचाने मी वाढवून घेतलेली आहे, कारण माझ्याकडे जे पेपर पॅटर्न आहे ते 13 इंचाचे आहे आणि मला जे ब्लाऊज तयार करायचा आहे ते शिवून 14.5 इंचाचं करायचं आहे। त्यासाठी इथे मी एक्स्ट्राचं कापड इथे वाढवून घेऊन आखून घेत आहे। एकाच वेळी मी दोन ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे। दोन ब्लाऊज कट करताना व्यवस्थित आपण कपडा व्यवस्थित ठेवून घेणार आहोत। आता दाखवल्याप्रमाणे मी जे मेजरमेंट टाकलेलं आहे त्यावरून कटोरी ब्लाऊज कट करून घेत आहे। बॅक पार्ट कटिंग झालेला आहे। फ्रंट पार्टचा भाग एक आपण इथे आखून घेत आहे। कटोरी सेकंड तो अशा प्रकारे ठेवून मी इथे कट करून घेतलेली आहे। आता मी इथे बाही कटिंग करायचे आहे, तर त्यासाठी मी इथे बाही ठेवून घेत आहे। ज्या साईजनुसार आपण उंची कमी जास्त करू शकतो। इथे मला तयार बाही लांबी पाहिजे आहे 5 इंच, तर मी इथे
एक्स्ट्रा 1 इंच वाढवून घेतलेले आहे दुमडपट्टीसाठी आणि त्यानंतर मी इथे मेजरमेंट टाकून बाही कटिंग करून घेणार आहे. इथे आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊ शकतो. योकपट्टी जे कपड्यावरती आपल्याला जिथे ॲडजस्ट होत आहे तिथे आपण ठेवून ती कटिंग करून घेणार आहोत. योकपट्टी व्यवस्थित ठेवून आपण आपल्याला कमरेचा चौथा भाग इथे घेऊन योकपट्टी आखून घेणार आहोत. आता इथे मी क्रॉसमध्ये गळ्याच्या पट्ट्या आपण इथे काढून घेणार आहोत. क्रॉसपट्टीला इथे कपडा कमी पडत आहे तर मी इथे ॲडजस्ट करून मी इथे जॉईंट देण्यासाठी इथे कटिंग करून घेत आहे. त्यानंतर मी इथे क्रॉस कपड्यावरती गळपट्ट्या कटिंग करून घेत आहे. 1-1 इंचाची गळपट्टी इथे मी तयार करून घेतलेली आहे. अस्तरचा ब्लाऊज नसल्यामुळे इथे कपडा थोडा कमी आहे त्यासाठी मी इथे जॉईंट देऊन योकपट्टी तयार करणार आहे.